हे कुठला 50लाच आहे का? कुठला सेल सगळं 50लाच आहे ना? 50 रुपये एक, 50ला 2, 25ला 1. कुठली पण ना, असं काही नाही. कोणती पण घ्या, कोणती पण ना. 25ला 30ला 1, 50ला 2 अशी आहे. कलरच्या भरपूर आहेत. हा पण आहे, हे पण आहे बघा, ग्लिटर सारखं वरती डिझाईन लावू शकता तुम्ही. ग्रॅप फ्लेवर 50 का 3? अच्छा, फोम पण आहे. वायपर हे 25 रुपयाला. ब्रशेस आहेत, हे पण आहेत, कोंब आहेत. भरपूर लेडीजचं सगळं सामान आहे इथे. आणि इथे सेल लागला आहे 50 रुपयाला. 50 रुपयाला सेल आहे. आणि भरपूर काय आहे, आयलायनर वगैरे, लिप स्क्रब, हे सगळ्या गोष्टी आहेत. अल्ट्रा मस्करा, आय मस्करा आहे, लिप बाम, लायनर. हे वॉटरप्रूफ आहे का? वॉटरप्रूफ आहे. आणि हे प्रो कॉन्सिलर. लिपचं आहे, लिप लायनर, स्क्रब वगैरे आहे. बेबी क्रीम, हे कितीला आहे? बेबी क्रीम 50. हे 50 रुपयाला. 9 to 5 स्किन, हे पण क्रीमच आहे. असे आतमध्ये आहे बेबी क्रीम. छान आहे. लिपस्टिकमध्ये वेगवेगळ्या डिफरंट लिपस्टिक वगैरे आहेत. हे नेल्सचे पूर्ण डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या. ब्रशेस आहे, कोम आहे. हे काय काजळ 99 नाही, 50 रुपयाला. प्रायमर पण आहे, व्हाईटनिंग मॉइश्चरायझर, ॲलोवेरा, स्किन टॅन करायचं. विटॅमिन सी ब्राईट, ग्लो स्टिंग क्रीम हा पण आहे. काय माहिती नाही. हा एक वेगळा आहे. आणि हे काय लिपस्टिक आहे का? ही लिपस्टिक आहे या? वेगळं आहे. लिप बाम आहे, स्क्रब वगैरे आहेत. हां, नेल्स हे करायचे, आयब्रो प्रायमर, आयब्रो हे करायचं. काय पाहिजे? लड़की लोग का सामान लेके थोड़ा तो जेंट्स लोग का लेके हे पॅकेट कितीला आहे? 50 ना? तिथे 1 2 3 4 5 6 आहे त्याच्यामध्ये. 6 आहे. ब्रश पण आहे. हे कसे आहे? 30 रुपये. सेल आहे का आपण का नाही? नाही ना.
पण छान आहे, 30 रुपये. हे कसे आहेत मोठे? हां, बडाचे 40 रुपये. अच्छा, हा पण एक छान आहे डायमंडचा. हा कसा आहे? हा कितीला रे बा? 30 रुपये. छान आहे. हा पण एक डिझाईन आहे. हा पण एक, हा पण 30ला आहे का? 40. हा 40ला. ते प्रत्येक वेळेवर आहेत ना असे? हा 2 कलरमध्ये आहेत. हा पण एक छान आहे. हा पण एक मस्त आहे मोठा. हा मोठा किती आहे? 40 रुपये. इयरिंग पण छान आहेत. इयरिंगची प्राइस काय आहे स्टार्टिंग? 50 रुपये. ये तुमका 50 वाला है, बाकी 40. हे 50 वाला आहे? अच्छा आहे 50 वाला. ये कैसा है एलिफेंट वाला हो? 40 का हो? एक नवीन डिझाईन आहे. लहान मुलींचे पण हे आहे ना? लहान मुलींचे कसे आहे? 50 रुपये. कुठलं सगळे का? म्हणजे कुठलंही घ्या. हे सगळे 50ला आहेत. छान आहेत कानातले. त्या साईडला आलात का भरपूर फुलं वगैरे आहेत. मावशी इथं बसले आहे. त्या साईडला आहेत भरपूर. संध्याकाळच्या टाईमला ना या हे घंटाळी देवीचं मंदिर आहे आणि भरपूर गर्दी असते. भरपूर इथे स्टॉल वगैरे लावलेलं असतं. हा एरिया सगळं बंद केला असतो म्हणजे गाड्या वगैरेसाठी. संध्याकाळी 4च्या दरम्यान हे चालू होऊन जातं. आणि इथे वेण्या वगैरे आहेत, फुलं आहेत. भरपूर देवीचं सामानसुद्धा इथं मिळतं. ओटीचं सामानसुद्धा मिळतं. आणि बघा तोरण वगैरे आहेत. तोरणं पण छान आहेत मस्त. तोरण कसे आहे? कुठलं पण 180. हे कसं आहे हे वाला? हां मस्त आहे. 160. अच्छा, झेंडूच्या फुलाचं 200ला. ओके, हा पण आहे का ना? हां, हा पण 200ला. वा मस्त आहे, छान आहे. स्वस्तिकचे पण लटकन पण आहेत. हे बघा, हे पण आहे, लटकन पण आहेत. हे पण आहे. हे पण एक आहे वेगळं ना घंट्यांचं. हे पण 200ला आहे का? 160. आणि हे फुलांची माळा वगैरे दिलेत ह्या हां. अच्छा, या साईडला आहे. हां, हे लटकन कसे आहे? लटकन 180 रुपये जोडी आहे. 180 रुपये जोडी. 150ला जोडी. हे 150ला जोडी. ओके, अच्छा, हे 180ला. हे पण आहे फुलं याच्यात. छान. आणखीन भरपूर आहे. इथं फळं पण भेटतात, फ्लावर्स पण आहेत. इथं रांगोळ्या ते सुद्धा आहेत. आणि संध्याकाळी आला तर तुम्ही खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते इथे. इथे फुलांचं सगळं पूर्ण प्रॉपर मार्केटच आहे. हा फुलांचं माळा, हार वगैरे, देवीसाठी जर फुलं वगैरे पाहिजे असतील, हार वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा आहे. ते पुढे बघूया. हा, इथे माळा वगैरे पण आहेत 20ला 30ला असे. भरपूर गर्दी आहे. फळं पण आहेत. फळं वगैरे हवे असतील तुम्हाला तर या साईडला पूर्ण प्रॉपर मार्केट आहे.
हा पूर्ण फ्रूट मार्केट, भाजी मार्केट आतमध्ये हा सगळं मार्केट कंटिन्यू चालू असतं. 12 महिन्याचं मार्केट आहे हे. आणि पुढे आत्ता आपण जो बघितलं ते मार्केट फक्त आता ह्या नवरात्र चालू आहे म्हणून आहे. आता हे वाला इकडचं माझ्या राईट साईडचं मी जे दाखवते तो मार्केट कंटिन्यू चालू असतो. आता पुढच्या साईडला आपण तिकडच्या साईडला जाऊया. इथला पण आपण सेलचा आपण व्हिडिओ केला होता या साईडचा ड्रेसचा, तर तो तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. इथे पण आहे बघ, चपला वगैरे आहेत, भरपूर शॉप्स वगैरे भरपूर आहेत. इयरिंग वगैरे तुम्हाला मिळून जाते. आत्ता खूप कमी गर्दी आहे. रात्रीच्या टाईमला जर तुम्ही आलात तर म्हणजे 4 वाजता तर इथे भरपूर गर्दी असते. पुढे सुद्धा मार्केट हे आहे, भरपूर गर्दी आहे. आता तरी खूप कमी आहे. तर संध्याकाळच्या टाईमला तर अजिबात जागा नसते. इथे चिंच बोरं वगैरे काय पाहिजे असेल तुम्हाला ते सुद्धा इथे मुलांसाठी आहे. आणि ते फळ भाज्या वगैरे विक्री करतात. सकाळचं मार्केटसुद्धा आपण एक्सप्लोर केलं होतं आणि ते लटकन वगैरे आहे, त्याच्यातला फळभाज्या वगैरे आहेत. आता मी क्रॉस करते कारण ट्रेनचं टायमिंग झालं आहे. इथे कानातले वगैरे आहेत, हे संध्याकाळी पण असतात. दादा कसे आहेत? एक कोणचे कितना 100 रुपये? कोणचा 100 रुपये ना? 100ला कुठलंही घ्या आहे बघा. भरपूर डिझाईन छान आहेत. हे पण आहे, त्रिशूल वगैरे लावलं आहे इथे. हा पण एक कलरचं मस्त आहे, मोराचं आहे. वाव, गणपतीचं पण आहे छान, वेगळा एक गणपतीचा पण आहे. हे पण एक छान आहे मस्त. 100 रुपयाला कुठलंही घ्या. हे पण आहे गणपतीमध्ये, त्रिशूल आहे आणि खाली गणपती. हे 100 रुपयालाच आहे. ते भरपूर आहेत, भरपूर डिझाईन वगैरे आहेत. हे पण आहेत. हा पण एक छान आहे. आता गरबा वगैरे खेळतात मुली सगळं नवरात्र वगैरेमध्ये. वेगवेगळ्या डिझाईनचे कानातले तुम्हाला हवे असतील तर इथे तुम्ही जांभळी नाकाला आला तर हे जांभळी नाकाचं पूर्ण मार्केट आहे. तेंबी नाकाची देवी इथे बसते, तर तेंबी नाकाची देवीच्या इथे या साईडला गर्दी खूप असते. संध्याकाळचं पूर्ण मार्केट आणि भरलेलं असतं अक्षरशः. तर इथे फ्लावर्स वगैरे आहेत. हे कसे आहेत ताई? 3? अच्छा, 50ला 4 देतात या साईडला. आणि इकडे या सगळं आता सध्या काही नाही आहे. मी आता क्रॉस करते. मुलांचं टायमिंग वगैरे झालं आहे. हे जे एरिया जो आम्ही तुम्हाला दाखवते हा संध्याकाळी पूर्ण पॅक असतो. संध्याकाळच्या टाईमला या ठिकाणी आता ज्या गाड्या वगैरे आहेत भरपूर, तर इथे खूप नवरात्रीचं भरपूर सामान लोक स्टॉल वगैरे लावलेले असतात. पूर्ण हे भरलेलं असतं. इथे अजिबात एकही गाडी राहत नाही. म्हणजे इथे पूर्ण पार्किंग बंद असतं. त्या साईडच्या गाड्या वगैरे त्या साईडला जाऊ देत नाही. तर माझी गाडी तिकडे लावलेली आहे आणि ट्रेनचं आता टायमिंग झालं आहे. तर शक्य झाल्यास मी संध्याकाळचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाठवेल. पण आत्ता मात्र भरपूर वेळ झाला आणि माझी बॅटरी मात्र डाऊन झाली. तर मी क्रॉस करते आणि क्रॉस करता करता मी तुमच्याशी बोलते सुद्धा. या साईडला आहे ना पूर्ण पाणीपुरी तुम्हाला हातगाड्या दिसत आहेत ना, या साईडला पूर्ण टेबल लागलेले असतात. इकडे सगळी ही जी पार्किंग आहे ह्या सगळ्या ठिकाणी हे इथे त्यांचं संध्याकाळचा टायमिंग आहे. हा संध्याकाळी इथे पूर्ण स्टॉल लागलेला असतात त्यांचे. पाणीपुरीचा असतो, वडापाव, भाजी, भरपूर पावभाजी वगैरे असते, मंचुरियन असतं. या साईडला पूर्ण आता हे स्कूलचे बसेस आहेत. या साईडला इथं आहेत ना हे खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत तिकडे. तर त्या साईडने पूर्ण हा संध्याकाळचा आहे. इथं निळे हे हातगाड्या वगैरे ह्या पॅक करून ठेवलेल्या आहे. हे बघा भाज्यांचं वगैरे इथं सगळं आणून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या जे हातगाड्या दिसत ना ह्या हातगाड्या सगळ्या. हे पण एक कॉर्नर आहे मंचुरियनचं हे आहे स्टॉल. तर संध्याकाळी हे मोमोज वगैरे सुद्धा इथे मिळतं. काल खूप छान मोमोज वगैरे हे करत होते. हे बघा मोमोजचं पण सुद्धा स्टॉल संध्याकाळी लागतं. म्हणजे 4च्या नंतर हा जो एरिया आहे हा जो पार्किंग रोड तुम्हाला दिसतो हा पूर्ण बंद असतो. इथे एकही गाडी नसते, पूर्ण पॅक करून ठेवतं सगळं.
आता मी शँकला घेते आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्यू.